सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं आज 15 ऑगस्ट होता आणि इथं देवांशनं स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेला होता आणि देवांशने ना छान स्पीच पण तयार केलेलं होतं. म्हणजे मी त्याच्याकडून 2-4 लाईन पाठ करून घेतल्या होत्या 2-3 दिवसामध्ये. तर त्यांना छान असं स्कूलमध्ये स्पीच म्हटलं. तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर देवांशने ना स्कूलमध्ये एक छोटंसं स्पीच म्हटलं होतं. बस त्याच्याकडून मी दोनच दिवसात 2-3 दिवसातच ते थोड्याशा 2-3 लाईन पाठ करून घेतल्या आणि त्यांना स्कूलमध्ये ना पहिल्या वेळेस छान असं स्पीच दिलं. तर खूप छान वाटलं मला. एक असे मुलं जेव्हा असं काही करतात एकदम निरागस रूप असतात ना लहानपणी, तर खूप छान वाटतं असं काही ते बोलले ना. तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळं देवांचे पप्पाही सकाळी लवकर गेले होते. तर सकाळचं सगळं आटपून त्यांचं ते स्कूलमध्ये गेले. तर स्कूलमधून मग मी उशिरा स्वयंपाक केला होता आज थोडासा. कारण मग ते घरी येणार होते ना जेवण करण्यासाठी. म्हणजे फक्त ध्वज फडकवला की ते घरी येणार होते. तर मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला, जेवणं झाले आणि इथं मग नंतर गोकुळाष्टमीची तयारी सुरू झालेली होती. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं एक देवांच्या पप्पांनी मला ड्रिल मशीननं थोडंसं एक जे प्लायवूडचा तुकडा होता ना तर त्याला 4 छिद्र पाडून दिलेले होते. मला त्याचा झुला बनवायचा होता, पण ते काही बनवल्या गेला नाही व्यवस्थित. म्हणजे त्याला वेळ नव्हता तेवढा. कारण त्याच दिवशी मी हे सगळं म्हणजे केलेलं आहे ना. ज्या दिवशी जन्माष्टमी होती त्याच दिवशी हे सगळं मी तयारी केलेली होती आणि ही तयारी पण मी 3-3:30च्या नंतर सुरुवात केलेली होती. तर मग एवढा वेळ नसल्यामुळं मला ते जो झुला असतो ना तर तो मग काही बनवता नाही आला. जो माझ्याकडं पहिला जुनावाला झुला होता ना तर तोच मग मी तिथं लावलेला होता. तर इथं त्यांनी मला अशी एक रिंग तयार करून दिली होती. आपली जे तार असतात ना तर त्या ताराची त्यांनी मला रिंग तयार करून दिली आणि थोडंसं एका प्लायवूडच्या तुकड्याला ती अशी फिट्ट करून दिलेली होती. आणि इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एक टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती असा तुम्हाला तो व्हिडिओमध्ये थोडासा डार्क कथ्था कलर दिसतोय, पण तो लाल कलरचा कपडा आहे. लाल आणि पिवळं कॉम्बिनेशन दिसायलाही खूप छान दिसतं. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर आजूबाजूनं थोडासा तो पसरलेला होता. तर इथं मी टाचा नसते ना सेफ्टी पिन, तर त्या सेफ्टी पिनच्या साह्यानं व्यवस्थित ते फिट म्हणजे व्यवस्थित तो सेट करून घेतलेला आहे पूर्ण कपडा. जसा म्हणजे व्यवस्थित चहू बाजूनी व्यवस्थित तो फिट केल्याच्या नंतर म्हणजे व्यवस्थित आकार आलेला होता. आणि तो तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एक छोटं टोपलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती रिंग व्यवस्थित फिट केली आणि त्याच्यावरती माती ॲड केलेली आहे आणि त्याच्यावरती माझ्याकडं जे आर्टिफिशियल फुलं होते ना तर त्या फुलांनी थोडंसं असं सजून घेतल्यासारखं गेलेलं आहे. तर इथं मला थोडंसं टोकरीचं टेक्चर द्यायचं होतं. जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तर ते कंस मामाच्या घरी झालेला होता आणि जेव्हा ते नदी ओलांडून जात होते तर त्यांना अशा एका टोकरीमध्ये ठेवूनच त्यांनी म्हणजे ते देवकी मातेच्या घरी गेले होते. तर त्याच्यामुळं मला थोडंसं असं टोकरीसारखं बनवायचं होतं आणि म्हणलं ही रिंगसुद्धा व्यवस्थित म्हणजे त्याच्यामध्ये सेट राहणार. तर तिथं माझ्याकडे ना हा आर्टिफिशियल वेल होता. तर त्या वेलनं मी पूर्ण रिंगेनं व्यवस्थित अशी झाकून घेतलेली आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर वाटत होतं. थोडंसं पिवळा असा लाल कलर आणि त्याच्यामध्ये ग्रीन एकदम छान असं टेक्चर आलेलं होतं आणि एवढं सुंदर वाटत होतं ते पाहायला. तर इथं मग ते पूर्ण व्यवस्थित करून झालेलं होतं आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर तो जी टोपली ना तर ती थोडीशी उघडी पडलेली होती. तर इथं माझ्याकडे ना ज्या आर्टिफिशियलच्या ज्या माळा असतात ना तर त्या माळा म्हणजे 2-3 अजून शिल्लक होत्या. तर इथं मग मी पूर्ण म्हणजे टोपली ना तर त्यांना झाकून घेतलेली होती. तर खूप सुंदर वाटत होतं ते पाहायला. हे बघा एकदम सुंदर असं ते दिसायलाही छान दिसत होतं आणि म्हटलं याच्यामध्ये आता बाळकृष्ण व्यवस्थित राहणार. तर हे बघा असं सुंदर हे तयार झालेलं होतं. अजून खाली पण तयारी करायची राहिलेली होती, पण हे मी तुम्हाला बनवलं ना तर दाखवते. तर इथं माझ्याकडं ज्या मूर्त्या आहे ना बाळकृष्णाची छोटीसुद्धा मूर्ती आहे. तर ही सुद्धा टेकवली आणि ही जी ऑनलाईन बोलवलेली ना ती मूर्तीसुद्धा मी तिथं टेकवली. आणि परत मग मी काय केलं खाली एक टेबल टाकलेला आहे. जेव्हा फर्निचरचं काम केलं ना तर तेव्हाच मी त्यांच्याकडून छोटं म्हणजे असा प्लायवूडचा तुकडा आहे ना ते व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तर त्याच्यामुळेही ते खाली एकदम पायरीचा आकार तयार होऊन जातो, तुम्ही पाहिलं असेल. आणि मी जी छोटी माळ होती ना विकत आणली होती मागच्या वेळेस, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आर्टिफिशियलवाली. तर ती माळ अशी थोडीशी म्हणजे वरच्या साईडनं लावून अशी खाली सोडून दिलेली होती. तर खूप सुंदर वाटत होतं ते पाहायला आणि खाली एक माळ अशी व्यवस्थित लावून दिलेली.
पिवळा आणि लालचं जे कॉम्बिनेशन असतं ना ते एकदम भारी वाटतं. तुम्ही इथं पाहिलं असेल. तुम्ही थोडं म्हणजे अशी थोडीशी जरी पूजा मांडली आणि पिवळा आणि लालचं जर कॉम्बिनेशन घेतलं ना तर खूप सुंदर वाटतं ते पाहायला. तर चला इथं छान असं माझं डेकोरेशन करून झालेलं होतं. आणि इथं तुम्ही पाहिले असेल मी एकाच दिवसामध्ये डेकोरेशनही केलं, सगळी सजावटही केली आणि सकाळी आज 15 ऑगस्ट ही सगळी धावपळ होती आज. तर एकाच दिवशी सगळी तयारी केलेली आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एक काकडी कट केली आणि त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवले. तर त्याचा अर्थ होतो की बाळकृष्ण सध्या आईच्या गर्भामध्ये आहे. त्याच्यानंतर फुलांनी पूर्ण त्यांना झाकून घेतलेलं आहे. तर आम्ही ह्याच पद्धतीनं असं करतो. खूप सारं फुलं तोडून आणलेले होते पण थोडासा दिवस माळवलेला होता ना तर मग ते फुलं सुकत चाललेले होते आणि हे दिवस माळवायच्या अगोदरच करावं लागते. म्हणजे संध्याकाळ व्हायच्या अगोदर बाळकृष्ण असे झाकून ठेवावं लागतात फुलामध्ये, नाही तर मग एखाद्या कपड्यामध्ये, कोरा कपडा असतो ना तर त्या कोऱ्या कपड्यामध्ये. पण आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे खूप सारे फुलं आहेत त्याच्यामुळं काही विषयच नाही. तर इथं तुम्ही म्हणसा ना हा डबल पाळणा कोणाचा, तर समोरच्या ज्या ताई आहे म्हणजे मॅडम त्या माझ्या एकदम जवळच्या मैत्रिणी तुम्हाला माहिती आहे. तर त्या सकाळी 6 वाजता ना स्कूलमध्ये गेलेल्या होत्या. तर मग त्यांच्याजवळ एवढा वेळही नव्हता आणि आता कसं आजकाल स्कूलमध्ये खूप कार्यक्रम होतात. तर त्यांना घरी यायलाच 1:30-2 वाजले. तर मग त्यांच्याजवळ काही वेळ नव्हता. तर त्यामुळे मी तुमच्याकडेच आज म्हणजे जन्माष्टमी साजरी करायला येते. तर त्यांचा मला फोन आला. तर म्हटलं ठीक आहे तुम्ही या, तुमचा पाळणा वगैरे काय साहित्य घेऊन यायचं आहे ना तर तुम्ही घेऊन या. तर मग इथं त्यांचा पाळणा ठेवलेला आहे. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर चला आज आहे ना गोकुळाष्टमी आहे. तर कशा पद्धतीनं पाळणा तयार केला, कशा पद्धतीनं सजावट केली आणि उंबाठ्याचं पूजनही केलेलं आहे मी सकाळी, पण मी ते काही तुम्हाला जास्त शेअर केलं नाही. म्हणजे कशा पद्धतीनं केलेले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. तर चला इथं खूप सारी अशी सजावट करून घेतलेली आहे आणि थोडीशी सजावट आहे ना करायची बाकी आहे. तर समोरच्या ताईसुद्धा आलेले आहे. तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला. तर इथं माझं संध्याकाळचं सगळं आवरून झालेलं होतं. तर इथं भजनावाल्या ताई येणार होत्या माझ्याकडे आज खूप साऱ्या. तर इथं मग मी शेक बनवून घेत होते. तर त्याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे, काजू, बदाम आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे त्यानंतर मी त्याच्यामध्ये पेंड खजूर ॲड केले, साखर चवीनुसार साखर ॲड केली आणि ते मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं मी इथं चिप्ससुद्धा तळून ठेवलेले आहे आणि थोडेसे बाहेरूनच मार्केटमधूनच चिवडा आणलेला आहे. तर असं थोडंसं मग मी फराळ ठेवलेलं आहे कारण सगळ्यांनाच उपास आहे. तर सगळ्या ताई आता येणारच होत्या, एक एक जण यायला लागले. त्या समोरच्या प्रियंका ताईसुद्धा आलेल्या होत्या आणि त्यांची मुलगी तुम्ही आज सकाळीच पाहिली असं छान अशी तयार होऊन गेलेली होती स्कूलमध्ये. तर तीसुद्धा आलेली आणि देवांची एकदम बेस्ट फ्रेंड आहे ती. संत महिमा वर्णो किती, गोविंद राधे गुण गाती, गोविंद राधे गुण गाती. तुझी वाईट ग्रह ग तुझ्या मुलासी आहे परिग त्याच्या राशी, नेऊन टाका गर्त माझी याची जितेच मारावे, अथवा यमुना डोही बुडवावे. काळ आहे ग या हा मामासी, यशोदे बाई ऐका ग वचनासी. वास हरीचा बंदीस जन्म झाला, वसुदेव देवकी जय कारागृहात वसली, वसुदेव देवकीनी कारागृहात वसली. संचित ती मनाला बंदीस जन्म झाला, वैकुंठवास हरीचा बंदीस जन्म झाला.
वय अष्टबालमूर्ती इतक्यात आली पुढती वय अष्टबालमूर्ती इतक्यात आली पुढती तो तर आता 11:30 वाजून गेलेले होते, म्हणजे कृष्ण जन्माची वेळ झालेली होती. तर मग सगळ्या भजनवाल्या ताईनं आपापल्या घरी गेल्या, त्यांनाही कृष्ण जन्म करायचा होता. तर त्या सगळ्याजणी मग भजनं म्हणले 1 दीड 2 तास, आणि त्याच्यानंतर मग त्या पण घरी गेल्या. तर इथं जे ताईनं ड्रेस आणलेले होते, तर ड्रेस मी दाखवते. त्यांनीही ड्रेस ऑनलाईन बोलवलेले आहे. तर त्यांच्याकडून मी आता म्हणजे नंबर घेतलेला आहे त्या ताईचा. तर मी सुद्धा त्यांच्याकडूनच ऑनलाईन बोलवत जाईन. खूप सुंदर ड्रेस आलेले होते. खूप छान छान अशा गळ्यातले जे माळा असतात त्या पण खूप सुंदर आलेल्या होत्या. आणि मी तर नवरात्रामध्ये जे दादा येतात ना मथुरेहून, तर त्यांच्याकडूनच ड्रेस घेऊन ठेवलेला होता, कारण तो ड्रेस एकदम कोराच होता. मग आदामध्यात ड्रेस भेटत पण नाही आणि आपल्याला जसा हवा तसा मग मिळत पण नाही. तर मग मी हा जो मोरपिसाचा ड्रेस होता ना, तर तो म्हणजे घेऊन ठेवलेला होता. तर मग मी तोच आता त्यांना घालणार आहे. पण ताईनं जे ऑनलाईन बोलवलेले ड्रेस होते ना, तर ते खूप सुंदर आलेले होते. बहुतेक त्या ताई पण मथुरेच्याच आहे, आणि ते म्हणजे श्रीकृष्णाचे ड्रेसेस म्हणजे ऑनलाईन विकतात. तर मी त्यांच्याकडून नंबर घेतला. आता मी सुद्धा त्यांच्याकडूनच ऑर्डर करत जाणार. तर चला, इथं कृष्णाची म्हणजे जन्माची वेळ झालेली होती. तर आम्ही जे कृष्ण झाकून ठेवलेले होते ना आईच्या गर्भामध्ये, तर ते श्रीकृष्ण असे बाहेर काढून घेतलेले आहे. आणि ताईनं जो श्रीकृष्ण बोलवलेला आहे ना, तर तो सुद्धा ताईनं ऑनलाईन मथुरेहूनच बोलवलेला आहे. तर खूप सुंदर असा त्यांचा श्रीकृष्ण आलेला आहे. मला म्हणजे घेण्याची खूप इच्छा आहे, पण असं वाटते मग ते घ्यायचा, आणि आपण जो आपल्या देवाऱ्यामध्ये इतक्या वर्षापासून त्याची सेवा करतोय, मग त्या श्रीकृष्णाचं काय करायचं. आणि माझा श्रीकृष्ण तुम्हाला माहिती आहे की खूप मोठा पण आहे, आणि म्हणजे खूप जड पण आहे. तर त्याच्यामुळं मग असं वाटतं नको बाबा, आपला जो आहे ना त्याची सेवा आपण करूया. तर इथं त्यांचं स्नान घालून घेतलेले पंचामृतानं, स्वच्छ पाण्यानं. तर इथं आता बाळकृष्णांना स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलं, आणि त्याच्यानंतर त्यांना छान असं म्हणजे छान असा ड्रेस घालून दिलेला आहे, आणि सुंदर असा टोपसुद्धा घातलेला आहे मी. तर इथं बाळकृष्ण आता तयार झालेले आहे, म्हणजे ते नटून थटून झुल्यामध्ये बसण्यासाठी एकदम रेडी झालेले आहे. तर चला, मोरपीस आहे ना, तर तो सुद्धा लावून दिलेला आहे टोपाच्या वरती. तर हे बघा, ताईचा जो श्रीकृष्ण आहे, तर तो एकदम छान आहे. मथुरेहूनच आणलेला आहे त्यांनी, म्हणजे ऑनलाईनच ऑर्डर केलेला आहे. तर खूप सुंदर असा तो म्हणजे बाळकृष्ण आलेला आहे, आणि जो एकदम रेखीव काम असतं ना बाळकृष्णाचं, तर ते पूर्ण त्या बाळकृष्णामध्ये होतं. तर आणि एकदम हसरा चेहरा आहे ना त्या बाळकृष्णाचा. तर ताईने बाळकृष्णाला छान नटून थटून तयार केलेलं आहे. आणि तिन्ही बाळकृष्ण, हा छोटा जो आहे ना, तर तो पण त्यांच्या देवाऱ्यात म्हणजे त्यांच्या लग्नातला आहे ना तो, तर त्यांनी तसाच ठेवलेला आहे. त्या दोन्ही बाळकृष्णाची सेवा करतात. तर तिन्ही बाळकृष्ण एकदम नटून थटून असे तयार झालेले आहे झुल्यामध्ये बसण्यासाठी. ताईनं बासुरीसुद्धा ऑनलाईनच ऑर्डर केलेली आहे, तर खूप सुंदर अशी बासुरी आलेली आहे. तर इथं बाळकृष्णाला चंदन पावडर लावून घेतलेली आहे, अष्टगंध लावून घेतलेला आहे, अक्षदा लावून घेतलेला आहे, आणि त्यांचं औक्षणसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि ताईनं तर तिन्ही बाळकृष्णाची छान अशी नजर काढलेली आहे, कारण खूप सुंदर दिसत होते ना ते. तर ताईनं त्यांची छान अशी नजर काढलेली आहे. तर चला, आज आता त्यांना विराजमान करून देतो त्यांच्या जागेवर. तर चला.
पहिली मी माझा बाळकृष्ण झुल्यावरती ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मग ताईचा बाळकृष्ण झुल्यावरती ठेवलेला आहे, कारण आम्ही दोघींनी एकमेकीचं शूट घेतलेलं आहे. त्यांचंही बरंचसं काही शूट घ्यायचं होतं ना, तर ते सुद्धा घेतलेलं आहे. तर इथं ताईची पूजा करून झालेली होती. त्याच्यानंतर मग मी पण ताईच्या बाळकृष्णाला झुला दिलेला आहे, त्यांनी माझ्या बाळकृष्णाला झुला दिलेला आहे. म्हणजे आम्ही सोबत अशी एकमेकींनी छान अशी पूजा केलेली आहे आणि खूप छान वाटत होतं. दोघीजणी एकत्र पूजा करत होतो ना, तर आम्ही अशा बऱ्याचशा पूजा पहिले पण सोबत केलेल्या आहे. हरतालिकेच्या पूजा जेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं ना, तेव्हा पण आम्ही अशा सोबत पूजा करायचो. तर खूप छान वाटायचं, खूप प्रसन्न वाटतं अशा एकत्र पूजा केल्या ना. सगळी पूजा करून झाली. त्याच्यानंतर आरत्या केल्या, नैवेद्य ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये पंजिरी बनवलेली आहे, आम्ही त्याला सुंटई म्हणतो, तर ते सुद्धा बनवलेले आहे. इथं देवाला लोणी जास्त आवडतं, लोणी काही ड्रायफ्रूट्स, काही ताईनं खूप साऱ्या अशा म्हणजे मार्केटमधून पेढ्या बर्फ्या आणलेल्या होत्या, त्यासुद्धा नैवेद्यामध्ये ठेवलेल्या होत्या. तर पूर्ण नैवेद्य व्यवस्थित दाखवून झालेला आहे आणि त्या छान अशी पूजा करून झालेली आहे. जेव्हा आपण बाळकृष्णाला स्नान घालतो ना, तर त्या जे पाणी असतं स्नानाचं, तर त्या पाण्यावरती आम्ही उपवास सोडत असतो. तर आमची सगळी पूजापाती करून झाली, आरत्या करून झाल्या आणि त्याच्यानंतर मग जे पाणी होतं ना स्नानाचं, तर ते आम्ही 2-2 चमचे हातावरती घेतलं आणि त्याच्यावरती उपवास सोडला. त्याच्यानंतर थोडीशी पंजिरीसुद्धा खाल्ल्या जाते, तर पंजिरीसुद्धा खाऊन उपवास सोडला जातो. तर अशा पद्धतीनं आम्ही आज पूजा केलेली आहे. तर त्याच्यावरती उपवास सोडला जातो. तर उद्याचा नैवेद्य जो बनवला जातो ना, तर तो मग उद्या सकाळी दाखवला जातो. तर इथं छान अशी पूजा करून झालेली आहे, सगळं व्यवस्थित करून झालेलं होतं, तर छान वाटत होतं. तर चला, आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्याकडून सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.